दिस इज रूम हॉटेल क्रांसा आणि ही माझी रूम नंबर 515. हे कार्ड टाकलं की दरवाजा उघडतो. दरवाजा उघडून आपण आत आलोय. इकडं कपाट वगैरे आहे ज्यात कपडे वगैरे अस्ताव्यस्त नेहमीप्रमाणे मी पसरलेले आहेत. जरा कपडे बघूया. तसे बरेच लावलेले आहेत म्हणा, असे एवढे अस्ताव्यस्त नाहीत कारण बरेचसे कपडे अजून अंगावरच आहेत. एक मोठा आरसा झाल्यानंतर झोपायसाठी बेड, टाइमपास साठी टीव्ही, एक टेबलावरचा दिवा, एक असंच स्टँडवर लावलेला दिवा आणि ही खिडकी आणि खिडकीतून नयन मनोहरी दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर अजून एक दोन हॉटेल आहेत. खाली एक बगीचा, बगीचाच्या समोर या जागेचे जे नाव आहे रम्राट प्लेन. रम्राट प्लेन ज्याच्यावरून नाव पडलं ते रम्राट म्हणून जो आर्टिस्ट आहे, चित्रकार, त्याचा हा पुतळा. खाली आपल्याला काही लोक उभी दिसत आहेत. बस स्टॉप दिसतोय. बस स्टॉप नाही येतो, ते ॲक्च्युली ट्रामचा स्टॉप आहे. आणि सेंट्रल, ॲम्स्टरडॅम सेंट्रल नावाचं जे स्टेशन आहे तिथून येणारी जी ट्राम आहे ती बरोबर हॉटेलच्या समोरच थांबते, त्यामुळं जास्त काही चालायला लागायचा प्रश्न नाही. आता आपण बाकीच्या सोयीसुविधा जरा बघू. म्हणजेच सकाळची प्रातर्विधी करायची जागा वगैरे. बाथरूमचा दरवाजा मी उघडला. समोर एक अतिशय सुंदर असं बेसिन, वॉश बेसिन, माझे तोंड धुवायचे साबण, हरणटोळ तेल. समोर आरसा, दात साफ झाले का बघायला एक आरसा. हेअर ड्रायर तो काय वापरायची वेळ आली नाही. टिश्यू पेपर. इकडं एक बाथ टब आहे. अजून टब भरून आंघोळ केलेली नाही कारण एक शावर पण आहे, टेलिस्कोपिक शावर याला म्हणतात. डाव्या हाताचा नॉब जो आहे तो थंड पाण्याचा, उजव्या हाताचा नॉब गरम पाण्याचा. टेम्परेचर त्याप्रमाणे सेट करू, त्याप्रमाणे अंगावर थंडगार पाणी पडतं किंवा गरम पाणी पडतं. इथे टावेल ठेवलेले आहेत. रोज 2 टावेल बहुतेक धुतलेले, 2 तोंड पुसायचे टावेल. आणि हे कमोड, फ्लश करायला बटणं. अर्थातच टिश्यू, इथं पाणी वापरायची सोय नाही. आणि मी टमरेल पण आणलेलं नाही. US ला जाताना आठवणीने नेलं होतं पण यावेळेस लक्षात राहिलेलं नाही. आता जरा ऑटोमॅटिक मोडमध्ये काय दिसतं ते बघू. माहीत नाही का हा टेप कसा होणार आहे, कारण मी टेपिंग लावलेलं आहे आणि अर्थातच सूट बूट मेका नाही या, म्हणजे कोट घातलेला मी. माझा चेहरा एक दिसत दिसावा म्हणून मी जरा लांब जातो आणि लांबून चालत येतो. आणि आता काही थोड्या गोष्टी राहिल्यात, त्या गोष्टी बघू. जसं की इथे एक मिनी बार आहे ज्यात अनेक बाटल्या आहेत दारूच्या, पण त्या काही मी वापरलेल्या नाहीत. टीव्ही आपण पाहिलेला आहेच. माझी सॅक ज्याच्यामध्ये लॅपटॉप आहे. इकडे एक फोन आहे, पाणी प्यायची बाटली, माझा सरबत. इकडं पण एक फोन आहे. तर असे बेड साईडला फोन. हे इथं एक छान सुविधा आहे, म्हणजे रात्री जर वाचायचं असेल तर बेड साईडला दिवे आहेत. आणि या दिव्याचं प्रत्यक्ष बघायचा प्रयत्न करू. हा दिवा लागलेला आहे आणि आता मी बंद केला. खालून एखादी ट्राम येते का याची आपण वाट बघू. कचऱ्याची गाडी गेलेली आहे. इथं पण कचरा भरायला गाडी येतात, फक्त ते टंडन वाजवत नाहीत, ते ॲम्ब्युलन्स सारखा आवाज करतात.
आवाज येतोय म्हणजे कदाचित एखाद्या ट्रामचं लवकरच आगमन होणार असावं असा अंदाज. तर ट्राम किती वाजता येणार त्याचे पण बोर्ड आहेत, पण दोन्ही बोर्डवर 1941ला 14 नंबरची स्लॉट मिरला जाणारी ट्राम आणि 4 नंबरची एक ट्राम 1946ला येणार आहे. समोरच्या बाजूला 18:16 एक ट्राम येणार आहे असं लिहिलेलं आहे, पण ते बहुतेक चुकीचं असावं, कारण आत्ता साधारणपणे 7:15 वाजलेले आहेत. त्यामुळे लवकरच काही ट्राम येईल अशी अपेक्षा वाटत नाहीये. मध्यंतरीच्या काळात इकडं आपण बघूया एक हॉटेलचं रिनोव्हेशन चालू आहे, त्याच्या मागे कन्स्ट्रक्शन चालू आहे. कन्स्ट्रक्शन कशाचं आहे याची कल्पना नाही. हे समोरचं जे आकाश दिसत आहे त्या आकाशात चंद्र डोक्यावरनं जाता असा आडवा फिरतो. कदाचित उत्तर गोलार्धात खूपच वर असल्यामुळे असं घडत असावं. अशा रीतीने एक ॲम्स्टरडॅममध्ये मी ज्या हॉटेलमध्ये राहतोय, हॉटेलचं नाव NH करांसा. NH हे नेदरलँड्स हॉटेल्स म्हणून चेन आहे आणि त्यापैकीच हे एक हॉटेल आहे. समोरचं पण हॉटेल नीट जर वाचलं तर त्याचं पण नाव आहे NH शिलर. म्हणजे याच ग्रुपचं अजून एक असं हॉटेल आहे. आणि अशा रीतीने एक साधारण 7 मिनिटाचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्यामुळं आता थांबूया.